लग्न स्वतःचं असो किंवा घरातलं असो, आपण नेहमी सुंदर आकर्षक दिसावं असं प्रत्येक मुलीला वाटतं. लग्न सराईत तुम्हाला कॅरी करता येतील असे साधे सोपे वेडिंग लुक्स पाहूया. लग्नाची खरेदी करायची म्हटलं की खूप गोंधळायला होतं. अशा वेळी या ब्रायडल लुकच्या आयडिया तुम्हाला मदत करतील. नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पारंपरिक मराठमोळा महाराष्ट्रीयन लुक करायचं म्हटलं की साडी ही आलीच. बरेच जण लग्नात नऊवारी साडी नेसणं पसंत करतात, तर काही जण सहावारी साडीची नऊवारी शिवून घेतात. साडी सिंपल ठेवायची असेल तर तुम्ही ब्लाउजवर आरी वर्क डिझाईन शिवून घेऊ शकता. बरेच जण आरी वर्कने ब्लाउजचे हात आणि मागचा गळा भरून घेतात. वांगी रंग, चिंतामणी रंग किंवा जांभळा रंग, पैठणी किंवा नऊवारी, शालू कशातही उठून आणि अगदी खुलून दिसतो. साखरपुड्याला हिरवी साडी नेसली जाते, पण आजकाल लग्नातही हिरव्या साड्या घालण्याचे प्रमाण वाढलंय. हिरव्या साडीला लाल किंवा गुलाबी रंगाची, पिवळ्या रंगाची बॉर्डर असेल तर अधिकच उठून दिसतं. नऊवारी साडीवर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कॉन्ट्रास्ट ब्लाउज शिवू शकता. शक्यतो 3/4 स्लीवचे ब्लाउज असेल असे पहा. जास्त शॉर्ट हात असतील तर लुक चांगला दिसणार नाही. निळा आणि लाल रंगाचे कॉम्बिनेशन्स बेस्ट आहे. तुमचा कलर टोन गोरा, निम गोरा कसाही असेल तरी हे कॉम्बिनेशन्स तुमचं सौंदर्य खुलवतील. आजकाल पिवळ्या रंगाच्या पैठणीचा आणि नऊवारीचा क्रेज खूप आहे. बरेच जण स्वतःच्या लग्नात पिवळ्या रंगाची साडी नेसतात. लाल रंगाची नऊवारी असेल तर त्यावर हिरव्या ब्लाउजचे कॉम्बिनेशन असे पहा. त्यावर बॉर्डरच्या रंगाला मॅचिंग असलेली शाल घ्या. निळ्या रंगामध्ये तुम्हाला हव्या तशा शेड्स मिळतील. त्यावर गुलाबी काठ असतील किंवा सेम निळ्या रंगाचेच काठ असतील तर तुमचा लुक अधिक उठून दिसेल. पिवळ्या रंगाच्या साडीवर हिरवी बॉर्डर उठून दिसेल. तुम्ही विधी लुकसाठी अशी साडी नेसू शकता. पेशवाई, ब्राह्मणी, मस्तानी, राजलक्ष्मी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला हव्या तशा शिवून मिळतील. विधी लुकसाठी असा गेटअप केल्यानंतर तुम्ही रिसेप्शनच्या लुकसाठी शालू, लेहंगा किंवा फॅन्सी गाऊन घालू शकता. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील लग्न सराई स्पेशल मराठमोळे पारंपरिक वेडिंग लुक आयडियाज तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.